नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन कथा सुरू करणार आहोत. कथेचं नाव आहे प्रेम लग्नानंतरचे. चला तर मग सुरू करूया. सायली देवधर नावाप्रमाणेच सुगंधी पण काट्यांनी वेढलेली होती. एका नामांकित मार्केटिंग कंपनीत ती उच्च पदावर कार्यरत होती. तिची कामाची पद्धत जितकी शिस्तप्रिय तितकीच तिची जीभ रोखठोक होती. चुकीचा वागणाऱ्याला ती तिथेच आरसा दाखवायची. याच स्वभावामुळे कॉलेजमध्ये असताना तिचे आणि सागरचे कधीच पटले नव्हते. सागरही तितकाच हुशार आणि तितकाच स्वाभिमानी होता. त्या दोघांचे कॉलेजमध्ये होणारे वाद म्हणजे जणू विस्तव आणि वाऱ्याचा खेळ असायचा. 1 वर्ष घरच्यांच्या विनंत्या टाळल्यानंतर अखेर सायलीने मुलगा पाहण्याच्या कार्यक्रमाला होकार दिला. घरच्यांचा मान राखण्यासाठी ती तयार झाली होती. तिने आज ऑफिसमधून खास सुट्टी घेतली होती. सायली, किती वेळ ग तुला? पाहुणे येतील इतक्यात. आईचा आवाज किचनमधून आला. सायली आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहत होती. स्काय ब्ल्यू रंगाची साडी तिला खूप खुलून दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा त्रागा होता. आई, मी काय शोभेची बाहुली आहे का? हे असं बस, हे असं बोल. ऑफिसमध्ये एवढ्या सूचना मला माझे बॉसही देत नाहीत. सायली वैतागून म्हणाली. गप्प बस आणि किचनमध्ये ये. माझ्या मदतीने पोहे आणि चहा बनव, आईने फरमावलं. मुलींनाच का हे सगळं करायचं? कधीतरी मुलाच्या घरी जाऊन त्याने बनवलेला चहा पिण्याचा कार्यक्रम का नसतो? त्यातून त्याचं कौशल्य तरी कळलं असतं, सायलीने फणकाऱ्याने विचारलं. तरीही आईच्या डोळ्यातील आर्जव पाहून ती मुकाट्याने किचनमध्ये शिरली. बाहेरून बाबांचा आवाज आला. अहो, पाहुणे आले आहेत. सायली पाणी घेऊन बाहेर आली. तिने ठरवलं होतं की ती खालीच पाहिल. हॉलमध्ये सागरची आई, वडील आणि त्याचा मोठा भाऊ विशाल बसले होते. आमचा धाकटा मुलगा सागर जरा फोनवर बोलतोय. ऑफिसचं काम आहे म्हणून तो गॅलरीमध्ये थांबलाय, सागरच्या आईने सांगितले. सायलीला वाटले हा मुलगा नक्कीच कामाचा बहाणा करून भाव खातोय. एवढ्यात एक उंच गौरवर्ण मुलगा हॉलमध्ये शिरला. सायलीने नजर वर केली आणि तिचा श्वास रोखला गेला. तो सागर होता, तिचा कॉलेजमधील सर्वात मोठा शत्रू. सागरलाही तितकाच मोठा धक्का बसला. घरच्यांनी आग्रह केला म्हणून दोघेही सायलीच्या रूममध्ये बोलायला गेले. दार लागताच सायली ओरडली. ए, तू इथे काय करतोयस? मला माहिती असतं की तू येणार आहेस तर मी घरच सोडून गेले असते. मलाही काही हौस नव्हती तुला पाहायची. तुझ्यासारख्या चेटकिणीशी लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर अविवाहित राहीन. सागरनेही तितकेच कडक उत्तर दिले. दोघांनीही ठरवले की हे लग्न कधीच होणार नाही. पण बाहेर जाताना सायलीच्या मनात एक खोडकर विचार आला. तिने सर्वांना चहा द्यायला सुरुवात केली. जेव्हा ती सागरसमोर आली तेव्हा तिने मुद्दाम त्याच्या डोळ्यात पाहत गरम चहाचा कप त्याच्या शर्टवर सांडला. ओह, आय एम सो सॉरी, सायलीने खोट्या काळजीने म्हटलं. पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची विजयी चमक होती. पाहुणे निघताना म्हणाले, आम्ही विचार करून फोनवर सांगतो. सायली खुश होती. तिला वाटले खेळ संपला. सागरच्या पांढऱ्या शर्टवर चहाचे डाग पडले होते, पण त्याच्या स्वाभिमानावर सायलीने जो घाला घातला होता त्याचे चटके जास्त दाहक होते. घरी पोहोचल्यावर सागरने पहिला आपला शर्ट बदलला. आरशात पाहताना त्याला सायलीचा तो विजयी हसू असलेला चेहरा वारंवार आठवत होता. इतका माज! कॉलेजमध्येही ही अशीच होती आणि आजही तशीच आहे. तो दात ओठ खात स्वतःशीच पुटपुटला. एवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याच्या जिवलग मित्राचा रोहितचा फोन होता. काय रे, गेला होतास ना त्या चेटकिणीला पाहायला? काय झालं मग? तिने आज सर्वांसमोर माझ्या अंगावर गरम चहा सांडला. मी तिला 1 सेकंदही सहन करू शकत नाही, सागर संतापाने म्हणाला. रोहित क्षणभर शांत झाला
आणि मग एका गंभीर स्वरात म्हणाला, सागर, एक आयडिया देऊ का? तू या लग्नाला हो म्हण. विचार कर, जर तू तिला नकार दिलास तर ती खुश होईल. तिला वाटेल की ती जिंकली. त्यापेक्षा तिच्याशी लग्न कर आणि तिला आपल्या घरी आण. मग बघ तिला कशी अद्दल घडवता येते ते. तिच्या अहंकाराचा फुगा फोडण्याची हीच सुवर्ण संधी आहे. लग्नानंतर ती तुझ्या घरात असेल, मग तुला तिला वाकवणं सोपं जाईल. सागरला सुरुवातीला हे चुकीचं वाटलं, पण सायलीचा तो उद्धट चेहरा आठवला की त्याचा सूड घेण्याचा विचार प्रबळ झाला. तिला तिची जागा दाखवायची हीच वेळ आहे. सागरच्या डोळ्यात एक विषारी चमक आली. दुसरीकडे सायली आपल्या रूममध्ये गाणी गुणगुणत होती. तिला खात्री होती की सागर अबोलपणे नकार देईल. पण दुपारच्या वेळी तिच्या वडिलांचा फोन आला. हॅलो सायली, अगं आनंदाची बातमी आहे. सागरच्या घरून फोन आला होता. त्यांनी लग्नासाठी हो कळवलं आहे. सायलीच्या हातातील फाईल जमिनीवर पडली. तिचे डोळे विस्फारले. काय? त्याने हो म्हटलं? सायलीला दरदरून घाम फुटला. तो नक्कीच काहीतरी डाव खेळतोय, पण त्याला माहीत नाही त्याने वाघाच्या गुहेत हात टाकला आहे. सायलीने रागात आपला लॅपटॉप बंद केला. काही दिवसानंतर दोन्ही कुटुंबांनी साखरपुडा करण्याचे ठरवले. एका मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम होता. सागर मुद्दाम सायलीच्या जवळ गेला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, कसं वाटतंय पराभूत होऊन? चहा सांडून तू मला लांब घालवू शकली नाहीस. उलट अबोलपणे आता आयुष्यभर तुला माझा चहा बनवावा लागणार आहे. सायलीने त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहिले. हा तुझा विजय नाहीये सागर, ही तुझ्या विनाशाची सुरुवात आहे. लक्षात ठेव, मी तुझ्या घरात सून म्हणून नाही तर तुझा काळ बनून येणार आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर जगासाठी हास्य होतं, पण काळजातील आग वाढतच होती. साखरपुडा संपन्न झाला आणि लग्नाची तारीख ठरली. साखरपुडा तर पार पडला, पण खरी लढाई आत्ता सुरू होणार होती. लग्नाची तारीख अवघ्या 15 दिवसांवर आली होती. लग्नाच्या खरेदीसाठी जेव्हा घरच्यांनी त्यांना एकत्र बाहेर जाण्यास भाग पाडले, तेव्हा वादाची ठिणगी पुन्हा पडली. साडीच्या दुकानात सायलीने प्रत्येक साडी नाकारली. सागर वैतागून म्हणाला, लवकर निवड, मला मीटिंगला जायचे आहे. मीटिंग? की तुझ्या त्या रोहितसोबत पुढच्या कारस्थानांची चर्चा करायला जायचे आहे? सायलीने तिरकसपणे विचारले. लग्नाचा दिवस उजाडला. मांडव सजला होता. सनई चौघड्यांचे सूर घुमत होते. सायली नवरीच्या वेशात अप्सरेसारखी दिसत होती, पण तिचे डोळे अग्नी ओकत होते. अक्षता पडल्या. विधी पूर्ण झाले आणि अखेर सायली आणि सागर अधिकृतपणे पती पत्नी झाले. रात्री सर्व विधी आटोपल्यावर सायली सागरच्या खोलीत आली. सायलीने जाताच जोरात दार लावले आणि आपला दागिन्यांचा डबा टेबलावर आदळला. आता आपण दोघं एकटे आहोत सागर. तुझे काय प्लॅन्स आहेत? मला त्रास द्यायचा? सायलीने थेट आव्हान दिले. सागर हळूच वळला. तो तिच्या जवळ गेला. सायली मागे सरकली, पण तिची पाठ भिंतीला टेकली. सागरने तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि कपाटातून एक पांढरी फाईल काढून सायलीसमोर ठेवली. सायली, हा तुझा अहंकार आणि माज बाजूला ठेव. तुझ्या ऑफिसमध्ये कोणीतरी तुझ्याविरुद्ध खूप मोठा कट रचला आहे. तुझ्या नकळत तुझ्या नावावर कंपनीचे मोठे शेअर्स ट्रान्स्फर केले गेले आहेत आणि हा आर्थिक घोटाळा तुझ्या डोक्यावर मारण्याची तयारी पूर्ण झाली आहे. 2 दिवसात तुला अटक होऊ शकते. सागर अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला. सायलीचे डोळे पाणावले. तिचा रोखठोक स्वभावाचा ताठा एका क्षणात गळून पडला. हे खोटं आहे. मी कधीच असं काही करणार नाही. माझी कंपनीवर प्रामाणिकपणे निष्ठा आहे. सायलीचा आवाज कापला. सागरने तिचा हात हातात घेतला आणि धीर देत म्हणाला, मला माहीत आहे तू प्रामाणिक आहेस.
म्हणूनच मी या लग्नाला हो म्हटलं. जर मी बाहेर राहिलो असतो तर या चक्रव्यूहातून तुला वाचवू शकलो नसतो. आता तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे तुला वाचवणे ही माझी जबाबदारी आहे. पण घरात अजून कोणालाही तुझ्या ऑफिसच्या या टेन्शनबद्दल कळता कामा नये. जोपर्यंत आपण त्या खऱ्या गुन्हेगाराला पकडत नाही तोपर्यंत सर्वांसमोर आपल्याला अगदी शांत आणि नॉर्मल राहावं लागेल. सायली चकित होऊन सागरकडे पाहतच राहिली. ज्या सागरला ती आपला शत्रू समजत होती तो तिचा रक्षक बनून समोर उभा होता. ती काही बोलणार तेवढ्यात खोलीच्या दारावर जोरात टकटक झाली. सागर, सायली, अरे लवकर बाहेर या. आईला अचानक काय झालंय कोणास ठाऊक. त्या जमिनीवर कोसळल्यात. विशालचा बाहेरून ओरडण्याचा घाबरलेला आवाज आला. दोघेही स्तब्ध झाले. सायली आणि सागरने एकमेकांकडे पाहिले. एका बाजूला सायलीला अडकवणारा तो ऑफिसचा मोठा कट होता आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबावर आलेले अचानक संकट. सागरच्या आईला अचानक काय झाले असेल? सायलीला ऑफिसमधील त्या मोठ्या कटातून वाचवण्यासाठी सागर आता कोणती नवी खेळी खेळणार? आणि या संकटाच्या काळात सायली आणि सागरमधील जुने शत्रुत्व संपून प्रेमाची नवी सुरुवात होईल का? पाहत रहा प्रेम लग्नानंतरचे या कथेचा पुढील भाग. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.